नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज जो आपण आणखी व्हिडिओ घेऊन येत आहोत तो आहे मॅथ रिझनिंग PYQ सिरीज, जी की तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. बघा, मी तुम्हाला स्लाइडवर दिसतच असेल, ज्या आगामी एक्झाम येणार आहे DMER, धर्मादाय आयुक्तालय, पोलीस भरती, तलाठी भरती, नगर परिषद, नगरपालिका, आरोग्य सेवक, ग्रामसेवक व इतर सरळ सेवेसाठी ही जी PYQ सिरीज आहे मित्रांनो, ही खूप रामबाण ठरणार आहे. का रामबाण म्हणत आहे? कारण जी मी आधी PYQ सिरीज चालवली आहे ती PYQ सिरीज ॲज इट इज, त्या PYQ सिरीज मधले क्वेश्चन परीक्षेमध्ये मुलांना दिसून आले. त्यांनी पर्टिक्युलर मला मेसेज केले आहे की सर, तुमच्या PYQ सिरीज मधून जसेच्या तसे क्वेश्चन आम्ही एक्झाम मध्ये बघितले आहेत, त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझं सजेशन असं आहे की ही सिरीज कंटिन्यू बघत चला, तुम्हाला इथून खूप फायदा होणार आहे, बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, चला तर करूया आपल्या मॅथ PYQ सिरीजला सुरू. बघा, हे काही हायलाइट्स आहे जे PYQ सिरीज मधले क्वेश्चन आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी या स्लाइडवर तुम्हाला हे शो करत आहे की ही PYQ सिरीज मधलेच क्वेश्चन आहे आणि आलेले क्वेश्चन आहे हे सगळे TCS पॅटर्नचे क्वेश्चन आहे. कुठले? TCS पॅटर्नचे. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी TCS पॅटर्नला डील करणे हे सोपं जाणार आहे. हे बघा, हे सगळे जे क्वेश्चन आहे हे TCS चे क्वेश्चन आहे, TCS पॅटर्नचे. आणि आपली सिरीज सगळ्याच TCS पॅटर्न, IBPS पॅटर्न सगळ्याच सिरीजला आपण घेऊन आपले व्हिडिओ घेत आहोत, म्हणजे व्हिडिओ बनवत आहोत. आणि बघा, तुम्हाला इथून जर काही कळत नसेल तर माझं टॉपिक वाईज सिरीज ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये पडलेली आहे, ती एकदा तुम्ही जाऊन चेक करा आणि तिथले तुम्ही व्हिडिओ बघा. तुम्हाला अत्यंत फायदा होईल, अत्यंत ती आवडणार. मी गॅरंटी देऊन सांगतो की ही तुम्हाला TCS पॅटर्नची PYQ सिरीज आणि टॉपिक वाईज सिरीज याचा येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी खूप फायदा ठरणार आहे. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या TCS पॅटर्न आणि PYQ सिरीजच्या प्रश्नांना. बघा, प्रश्न क्रमांक पहिला. बघा, हे सगळे आलेले प्रश्न आहेत, त्यामुळे मी इथे मेन्शन केलेले नाही की कुठल्या एक्झाम मध्ये आलेले आहे, कारण हे PYQ प्रश्न आहे. ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक पहिला, पहिल्या 217 समनैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. आता इथे सरासरी काढायचा आहे. मी हा ऑलरेडी टॉपिक वाईज सिरीज मध्ये सरासरी हा टॉपिक घेतलेला आहे, तिथे पूर्णच प्रश्न मी डील केलेला आहे, तर तुम्हाला हा प्रश्न सोपा जाणार आहे. आणि बघाल हा कसा मी सॉल्व करतो. तर बघा काय म्हटलं आहे, पहिल्या 217 समनैसर्गिक संख्यांची सरासरी. तर समजा पहिल्या सम नैसर्गिक संख्यांची सरासरी n आहे. ठीक आहे, काय आहे? n आहे. बघा, मी हे एवढं न लिहिता मी डायरेक्ट सॉल्व करू शकतो, पण आपल्या व्हिडिओला बघा न्यू कमर्स पण विद्यार्थी आहे आणि जुने विद्यार्थी पण आहे, त्याच्यामुळे मला दोघाही विद्यार्थ्यांचा जो विचार आहे किंवा त्यांची जी बुद्धी तल्लकता आहे ते घेऊन मला चालायचं आहे. त्याच्यामुळे मी एकूण एक शब्द या व्हिडिओमध्ये या क्वेश्चन सिरीजमध्ये लिहित असतो. जसं की त्यांची स्पीड वाढत गेली तर मी हे सगळं लिहिणं बंद करणार आणि डायरेक्ट प्रश्नांना घेणार आणि त्याचा डायरेक्ट तुम्हाला वन स्टेपमध्ये सोल्युशन सांगणार आहे. ठीक आहे, पण काही असे विद्यार्थी आहे की त्यांना शॉर्टकट समजत नाही, म्हणून मी लॉंग कटनी जात आहे. आणि काही विद्यार्थ्यांना लॉंग कट समजत असेल तर त्यांनी या लॉंग कटवरून शॉर्टकट ट्रिक्स काढायची आहे. ठीक आहे, चला वळूया, सुरुवात करूया प्रश्नांना. बघा काय काय दिलेले आहे. पहिल्या 217 समनैसर्गिक संख्यांची सरासरी. तर बघा, आपल्याला 217 पर्यंत समनैसर्गिक संख्या काढायची आहे. आता समसंख्या काय राहणार आहे? 2, 4, 6, 8, 10 डॅश डॅश डॅश. आता कुठपर्यंत 217 पर्यंत लिहिणं पॉसिबल नाहीये, पण आपण पहिल्या समनैसर्गिक संख्यांची सिरीज सरासरी मांडली आहे n, तर आपण याला कुठपर्यंत लिहू शकतो? 2n पर्यंत लिहू शकतो. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा इथे पहिलं पद काय? सरासरी काढताना मी काय म्हटलं होतं? सरासरी बरोबर
पहिले पद अधिक शेवटचे पद म्हणजे लास्ट भागेला 2 हे आपलं काय होतं सूत्र होतं. तर इथं बघा, इथं पहिलं पद काय आहे रे, हे झालं पहिले पद, काय आहे विद्यार्थी मित्रांनो 2 आहे, आणि हे झालं आपलं शेवटचे पद, शेवटचे पद. अशा प्रकारे समजलं. बघा इथं 2n शेवटचे पद आहे, n आपण मानलेला आहे, पण n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 217, n ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 217. आता 2n म्हणजे काय होणार, 2n बरोबर 2 गुणेला म्हणजे 2 गुणेला 217, एवढं समजलं. 2 गुणेला 217 किती होतं रे 434, बरोबर आहे. तर बघा इथं पहिलं पद मिळालं आहे आणि शेवटचं पद मिळाले, तर सरासरी मी काढून घेतो. सरासरी बरोबर फर्स्ट टर्म अधिक लास्ट टर्म म्हणजे शेवटचं पद भागेला 2. पहिलं पद किती आहे 2 आणि शेवटचं पद किती आलंय बघा 434 आलेलं आहे, अधिक 434 भागेला 2. ठीक आहे. बघा काय होतो 434 म्हणजे हे किती होणार 436 भागेला 2. ठीक आहे. किती होणार बे एक बे, बे दुने 4, हे बघा ना, आणि बे एक बे. ठीक आहे. इथं किती राहतं 1, बे आठी 16, 218. हे काय होणार 217 समनैसर्गिक संख्यांची सरासरी म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. समजलं. वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. एक बघा हा अशा टाईपचा प्रश्न आपण पर्सेंटेज मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. बघा काय म्हणतो, एका संख्येत 60% वाढ केल्यास 2520 मिळतात, तर ती संख्या काय आहे. बघा 60% वाढ होत आहे, 60% वाढ होत आहे एका संख्येत, तर तुम्हाला किती मिळतात 2520 मिळतात, एवढं समजलं. आता समजा रे ती संख्या आपण x मानली, समजा संख्या x आहे. आता 60% वाढ होत आहे, कोणाबरोबर 60% म्हणजे काय होते बघा 60 भागेला 100. आता वाढ होत आहे तर 100 वर कितीने वाढ होत आहे 60 ने, म्हणजे काय होणार आहे 160 भागेला 100 म्हणजे 100 वर किती 60 वाढले तर किती होणार 160. समजलं एवढं. आता 160 झाले तर पुन्हा बघा 160 भागेला 100 आता कितीने वाढ होत आहे, पण ते संख्येत एका संख्येत, तर एक संख्या काय म्हणली x म्हणली, तर इथे आपण मल्टिप्लाय करू x सोबत, आणि काय होत आहे किती मिळतात 2520 म्हणजे 2520. हा झाला आपला पूर्ण इक्वेशन. आता याला आपल्याला काय करायचं आहे सोडवायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. सोपं झालं ना सॉल्व्ह करणं. 0 0 कटला, इथं करायचं 16 भागेला 10 गुणेला x बरोबर 2520. आता बघा आपल्याला x काढायचा आहे, x बरोबर काय होणार 2520. आता इथे 10 काय आहे भागाकारामध्ये, इकडे आल्यानंतर गुणाकारामध्ये, आणि भागेला काय होणार हे 16, तर 16. समजलं. तर याला बघा कसं भागायचं, इथे बघा 4 4 नी भाग देतो, 4 चौ 16, 4 25, 4 छकम 24, राहिले किती 1, 4 त्रिक 12, आणि हा 0. ठीक आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा पुन्हा हा 10 राहते, तर मग एक इथे 0 वाढवतो म्हणजे किती होणार 6300 भागेला 4, 6300 भागेला 4. आता 4 नी हा डायरेक्ट भागाकार जातो, इथं 4 1 4. ठीक आहे. राहिले किती 2, 4 5 20, इथं किती राहिले पुन्हा 3, 4 7 28, आणखी किती राहिले 2, 4 5 20 म्हणजे किती राहतं 1575. काय होणार आपलं उत्तर होणार. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे संख्या काढायची आहे ना, संख्या काय म्हणलं x, तर x काय म्हणलं आपण संख्या, तर आपलं काय येणार उत्तर पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे. समजलं. वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. हा मी शेकडेवारी टॉपिक मध्ये घेतलेला उदाहरण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 बघा काय खूप सोपा प्रश्न आहे. नफा व तोटा हा आपण टॉपिक वाईज सिरीज मध्ये डिस्कस केलेला प्रश्न आहे, आणि बघितलं नसेल माझं टॉपिक वाईज तर ते एकदा जाऊन बघा, टॉपिक वाईज PYQ सिरीज. ठीक आहे. हिमांशने रुपये 341 ला एक खेळणे विकत घेतले. त्या खेळण्यास रुपये 9 ने सजवले आणि त्या खेळण्याची रुपये 131 ला विकली, म्हणजे विक्री किंमत झाली आहे 131. तर तोटा किंवा नफा. बघा आपल्याला हे दिलेलं आहे, तर जसं दिलं आहे तसं आपण लिहून घेऊ. बघा खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे, हे बघा ना, खेळणे विकत घेतले म्हणजे खरेदी केले, म्हणजे खरेदी किंमत किती दिलेली आहे, याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये कॉस्ट प्राइस म्हणतात. किती दिलेली आहे 341 रुपये. ठीक आहे. मग काय केले त्या खेळण्यास 9 रुपयाने सजवले, म्हणजे सजावटीचा खर्च तुम्हाला लिहायचा आहे. काय आहे सजावटीचा
खर्च किती आला रे? 9 रुपये आला ना. आता काय करा, एकूण खरेदी किंमत किती झाली म्हणजे बघा या दोघांना जर तुम्ही ऍड केले, एकूण खरेदी किंमत याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉस्ट प्राइस, काय होणार 341 अधिक 9 म्हणजे किती होणार 350 रुपये. ही तुमची काय झाली खरेदी किंमत झाली. काय झाली खरेदी किंमत. आता बघा तुम्हाला विक्री किंमत दिलेली आहे रुपये 131, तर तुमचे बघा काय झाली विक्री किंमत. विक्री किंमत याला काय म्हणतात सेलिंग प्राइस, तर किती आहे 131 रुपये. ठीक आहे. आता तुमची विक्री किंमत 131 रुपये आहे आणि खरेदी किंमत किती आहे 350 रुपये. मला सांगा नफा व तोटा कधी होतो? आधी तर इथे तोटा दिलेला आहे, तोटा कधी होतो मला सांगा. तोटा कधी होतो? मी तुम्हाला टॉपिक वाईज सिरीजमध्ये नफा व तोटा हा टॉपिक घेतलाय, तिथे काय शिकवलं तोटा काय होतो, खरेदी किंमत जर ही जास्त असली विक्री किंमतीच्या तर काय होतो तोटा होतो. म्हणजे खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस, तर काय होणार तोटा होणार, लॉस होणार. काय होणार लॉस होणार. हे तुम्हाला सूत्र माहित असेल, याचं हे काय हे तुम्हाला नोट माहित असेल. तर बघा आपली खरेदी किंमत किती आहे 350 रुपये, विक्री किंमत किती आहे 131, म्हणजे काय आहे रे खरेदी किंमत जास्त दिसत आहे विक्री किंमतीच्या, मग तुम्हाला काय झाला तोटा झाला. काय झाला तोटा झाला. म्हणजे इथं मी काय करू शकतो तोटा झाला असं म्हणू शकतो कन्फर्म. तर इथे तोटा जे ऑप्शन मध्ये दिले ते करेक्ट राहणार, नफावाले कटणार, म्हणजे 2 ऑप्शन आपले डिलीट झाले. आता बघा तोटा झाला म्हणून तोटा, आता तोटा कितीचा झाला कितीचा झाला बघा, तोटा झाला खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. ठीक आहे. खरेदी किंमत किती आहे 350 मायनस विक्री किंमत 131, कितीचा तोटा होणार कितीचा होणार 350 मधून 131 वजा केले तर किती राहतं 219 राहतं. तर हा झाला तुमचा तोटा. आता तुम्हाला शेकडा तोटा म्हणजे टक्केवारी शोधा म्हणत आहे, तर टक्केवारी कसा टक्केवारी तोटा म्हणजे शेकडा तोटा, तर काय होणार तोटा बरोबर तोटा भागेला आता कशावर खरेदी किंमतीवर. ठीक आहे. आणि गुणेला 100. ठीक आहे. समजा आता काय झालं तोटा किती आला तुमचा बघा, तोटा किती आलाय 219 आणि खरेदी किंमत किती आहे 350 आणि शेकडा काढायचा आहे म्हणून 100 ने मल्टिप्लाय. आता इथे बघा तुम्हाला थोडंसं डिवाइड करण्यात काय होणार प्रॉब्लेम होणार. तर ह्या 350 ला तुम्ही काय करा, या 350 ला तुम्ही 700 भागेला 2 माना, म्हणजे काय होणार 350च होणार ना. तर कसं लिहितो याला बघा 219 भागेला 700. आता 700 भागेला 2 आहे तर भागेला आहे तर ह्या 2 वरती जाणार गुणाकारामध्ये आणि इथे बघा इथे काय राहणार गुणेला 100. समजलं एवढं. त्याच्यानंतर बघा हे 2 शून्य हे 2 शून्य कटले, मग इथे राहिलं का बघा याचा गुणाकार करा 219 गुणेला 2 किती होतं 9 दुने 18, हातचा आला 1 बे 1 बे आणि 1 3 बे दुने 4, 438 भागेला हे किती राहिले 7 राहिले. आणि काय आता जे फायनल उत्तर आलं हे आलं ना 438 भागेला 7 आणि काय काढला आपण पर्सेंटेज तोटा, तर किती येणार पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे 438 भागेला 7 पर्सेंटेज तोटा. याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मला डायरेक्ट कमेंट्समध्ये लिहायचं आहे की सर इथे मला प्रॉब्लेम येत आहे, तर मी याचं सोल्युशन तुम्हाला आणखी रिपीट करेल. ठीक आहे. पण तुमचे डाऊट क्लिअर झाले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, समजला. चला वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा हे पण आपण PYQ सिरीज मध्ये डिस्कस केलेले प्रश्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही PYQ सिरीज अत्यंत सोपी जाणार आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे, 2 ट्रेन 100 किलोमीटर पर आवर आणि 110 किलोमीटर पर आवर वेगाने परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहेत. एका ट्रेनची लांबी 340 मीटर, त्यांना एकमेकांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ 19 सेकंद आहे. तर दुसऱ्या ट्रेनची लांबी मीटर मध्ये काढायची आहे, किती असेल हे सगळं मीटर मध्ये आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला दिलं काय वेग दिलेला आहे, 2 ट्रेन दिलेला आहे, ट्रेन 1 आणि ट्रेन 2 या दोघांची वेग दिलेला आहे. म्हणजे बघा काय लिहितो मी वेग 1 म्हणजे पहिल्या ट्रेनचा वेग किती दिलेला आहे 100 किलोमीटर पर आवर. समजलं. त्याच्यानंतर बघा
वेग 2 दिलेला आहे. किती दिलेला आहे म्हणजे ट्रेन 2चा वेग दिलेला आहे, याला वेग 2 लिहितो. किती दिलेला आहे 110 किलोमीटर पर आवर. विद्यार्थी मित्रांनो, मी हे लिहून न देता डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकतो, पण का बरं लिहून देत आहे, कारण नवीन विद्यार्थी माझ्या व्हिडिओला जुळलेले आहेत, त्यांना पण समजलं पाहिजे, आणि जे जुने आहेत त्यांना तर हे समजूनच जाणार. ठीक आहे, म्हणून मी हे प्रत्येक स्टेप लिहित आहे. नाहीतर मला हे सॉल्व्ह करायला मला तर वाटते 15 ते 20 सेकंद लागतात. ठीक आहे, तर बघा काय करत आहे. वेग 1 वेग 2 तुम्हाला समजला आहे. आता बघा एका ट्रेनची लांबी दिलेली आहे 340, म्हणजे लांबी 1 म्हणजे ट्रेन 1ची लांबी 1 आपण असं कन्सिडर करू शकतो. लांबी 1 340 मीटर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा त्यांनी एकमेकांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती दिला आहे 19 सेकंद, म्हणजे वेळ दिलेला आहे तुम्हाला, वेळ बरोबर 19 सेकंद. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायची आहे दुसऱ्या ट्रेनची लांबी, म्हणजे आपल्याला लांबी 2 काढायची आहे, हे फाइंड आउट करायचं आहे. एवढं समजलं तुम्हाला. एवढं जर समजलं असेल तर तुम्हाला अगदी प्रश्न सोपा होणार आहे. बघा आता एकूण वेग किती होणार रे, म्हणजे एकूण वेग किती होणार, एकूण वेग किती होणार 100 अधिक 110 किती होणार 210 किलोमीटर पर आवर, कारण हे दोन्ही किलोमीटर पर आवर मध्ये आहे. आता बघा हे 210 किलोमीटर पर आवर मध्ये आहे, याला आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय होणार 210 गुणिला 5/18 मीटर पर सेकंद. समजलं. एवढं जर समजलं असेल तर कमेंट्स मध्ये लिहा की सर आम्हाला समजलं आहे. बघा इथं कटतोय 3 आणि 7×3 = 21, बरोबर आहे. तर इथं किती राहतं 70, हे 0 आहे ना, गुणिला 5 बरोबर आहे भागेला 6. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्टेपकडे. तर बघा इथे काय होणार, इथे बघा आता किती राहिलं 7×5 = 35, म्हणजे 70 गुणिला 5 किती होणार 350 भागेला 6. ठीक आहे, 6 ने काय करा डिवाइडेड करा. 3 18 6 4 24 6 5 30 6 6 36 म्हणजे 6 5 30. किती राहिले इथे पुन्हा किती राहिले रे 5 राहिले. 6 8 48 किती राहिले पुन्हा 2 राहिले, म्हणजे भाग नाही जात तर तिथे 0 वाढला. मग 3×18 बरोबर आहे. पुन्हा किती राहिले 2 राहिले, म्हणजे 3×18 किती येणार 58.33. हा काय झाला एकूण वेग झाला. काय झाला एकूण वेग. एवढं समजलं तुम्हाला. हा काय झाला एकूण वेग. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्या ट्रेनची लांबी. आपल्याला पहिल्या ट्रेनची तर लांबी दिलेली आहे, म्हणून शेवटचा जो प्रश्न आहे दुसऱ्या ट्रेनची लांबी. ठीक आहे, आता एकूण अंतर आपल्याला काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं का काढायचं होतं सांगा. आपण अंतर काढलेले आहे का नाही. त्याच्या अगोदर आपल्याला दुसऱ्या ट्रेनच्या लांबी अगोदर आपल्याला काय काढावं लागेल अंतर काढावं लागेल. आता अंतर तुम्हाला माहितच आहे कसे काढतो. अंतर बरोबर वेळ गुणिला वेग. समजलं काय होतो वेळ गुणिला वेग. आता अंतर काढायचं आहे, वेळ आलेला आहे किती आहे मला सांगा. तुमच्याकडे वेळ दिलेला आहे ना, किती दिलेला आहे 19 सेकंद, तर इथे 19 सेकंद लिहा. आता वेग काढले ना, एकूण वेग किती आलाय 58.8 58.33 58.33. ठीक आहे, तर हे याचा जर गुणाकार कराल तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, इथे येणार 1108.33 मीटर, आणि आपल्याला अंतर हे मीटर मध्येच कॅल्क्युलेट करायचं आहे. आता बघा दुसऱ्या ट्रेनची आपल्याला लांबी काढायची होती, आपण काय काढलं आपल्याकडे अंतर नव्हतं ना, म्हणून आपण अंतर काय केलं कॅल्क्युलेट केलं. आता अंतर निघाला, आता दुसऱ्या ट्रेनची लांबी काढणे आपल्याला इझी झाला. मग काय होणार एकूण अंतर मायनस पहिल्या ट्रेनची लांबी. पहिल्या ट्रेनची लांबी काय होणार रे बघा. एकूण अंतर किती आहे 1108.33. पहिल्या ट्रेनची लांबी कुठं दिलेली आहे बघा 340 वजा 340. याला जर तुम्ही वजा केलं तर किती येणार 768.33 मीटर. ही आपली काय येणार आहे दुसऱ्या ट्रेनची लांबी, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं
करेक्ट उत्तर असणार आहे. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. समजला विद्यार्थी मित्रांनो? वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता बघा इथे काय करायचं आहे, बहुलक. मी या टाईपचा प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे, बघून घ्या. माझ्या PYQ सिरीज मध्ये हा प्रश्न मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. आपल्याला 10 विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण दिलेले आहे. हे बघा गुण किती दिलेले आहे, गुण दिलेले आहे आपल्याला 17, 17, 18, 12, 18, 10, 12, 20, 19, 12. आता काय काढायचं आहे आपल्याला, बहुलक काढायचं आहे. आता बहुलक म्हणजे काय रे, बहुलक म्हणजे या गुणामध्ये सर्वात जास्त रिपीट कोण होत आहे, म्हणजे कोणते गुण रिपीट होत आहे. आता बघा 17 किती वेळा रिपीट होत आहे, 1 2 पुन्हा एका नाही, म्हणजे 17 रिपीट होत आहे आपले 2 वेळा. त्याच्यानंतर 18 बघा 1 2 2 वेळाच रिपीट होत आहे, 18 2 वेळा रिपीट होत आहे. त्याच्यानंतर 12 1 2 3, 12 किती वेळा रिपीट होत आहे, 3 वेळा. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर कोण आहे, 18 तर झालेच आहे, 10 10 एक वेळा होत आहे. त्याच्यानंतर 20 एक वेळा होत आहे. त्याच्यानंतर 19 किती वेळा, एक वेळा होत आहे. म्हणजे काय होत आहे इथे, बहुलक म्हणजे जे जास्त वेळा रिपीट होईल ते तुमचा काय असते, बहुलक. आता बघा कोण किती वेळा रिपीट झालाय, 12 सर्वात जास्त रिपीट झालाय 3 वेळा, म्हणजे तुमचं बहुलक काय असणार आहे, 12. म्हणजे बहुलक काय झालंय, 12. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता, म्हणजे पर्याय क्रमांक C हा आपलं उत्तर असणार आहे. समजलं? वळूया प्रश्न क्रमांक 6 कडे. बघा मी कालच जो रामबाण सरळ सेवेसाठी रामबाण जो काही व्हिडिओ घेतलाय त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रश्न याची हिंट दिलेली होती. ठीक आहे, तर ती हिंट यूज करून हा तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्हाला हा होमवर्क मी देत आहो, याचं उत्तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये करा. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 6. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर इथं फक्त पोलीस भरती टॉपिक वाईज आणि हे किंवा PYQ सिरीजच प्रश्न घेत असेल, पर विद्यार्थी मित्रांनो आपला फक्त एकच असं यूट्यूब चॅनल आहे की तिथे सगळ्याच परीक्षेची तयारी वन स्टॉप सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर मिळत असते. कुठले, MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती. आता बघा हा पोलीस भरतीचे PYQ सिरीजचे व्हिडिओ ऑलरेडी माझ्या टॉपिक वाईज प्लेलिस्ट मध्ये सेव्ह आहेत. तुम्ही एकदा विजिट करा, तिथे तुम्हाला पोलीस भरती PYQ सिरीजचे काय दिसणार, प्रश्न दिसणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ दिसणार आहे. त्याच्यानंतर तलाठी भरती, तलाठी भरतीचे व्हिडिओ सुद्धा मी माझ्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह केलेले आहे. जो कोणी तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असेल त्यांनी माझी तलाठी भरतीची PYQ सिरीज बघा. तिथून कळून येईल की सर काय काय घेतले आणि काय काय समोर मी घेणार आहे. हे जे PYQ सिरीज चालवली आहे ना सरळ सेवेसाठी रामबाण उपाय, ती तुम्ही कंटिन्यू बघत राहा. तुम्हाला विश्वास देतो की इथूनच प्रश्न येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी विचारले जातील. ठीक आहे, जर नाही विचारतील बघा, मी गॅरंटी देऊन सांगतो, कारण मी स्वतः ॲनालिसिस केलेलं आहे आणि तुम्हाला पहिल्या स्लाइडला प्रश्न दिलेले आहे की ते TCS चे प्रश्न आहे. आलेले प्रश्न हे TCS चे प्रश्न आहे आणि मी TCS चेच प्रश्न डिस्कस करत आहे. हे तुम्हाला पहिल्या स्लाइडवर दिसले स्क्रीनशॉट. आणि मला सांगा की यूट्यूबवर कुठं जरी TCS चे प्रश्न आलेले एक्झामचे डिस्कस करत असेल तर सांगा विद्यार्थी मित्रांनो, कोणी केली आहे का. ठीक आहे, आपला असा यूट्यूब चॅनल एकमेव चॅनल आहे की त्यामध्ये मी सगळ्याच प्रकारचे TCS, IBPS, मॅथ, रिझनिंगचे प्रश्न डिस्कस करत असतोय. ठीक आहे, तुम्ही कंटिन्यू बघा ही सिरीज. कुठलाही विद्यार्थी असेल, सुरुवात केली असेल त्या विद्यार्थ्याने कॉम्पिटेटिव्हला किंवा त्याचे ऑलरेडी 2-4 वर्ष झाले असेल त्यांनी पण हे व्हिडिओ बघा. तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी. वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. आता बघा हा जो प्रश्न क्रमांक 7 आहे हा रिझनिंगचा प्रश्न आहे आणि TCS ने विचारलेले प्रश्न आहे. ठीक आहे, आता बघा हा जो प्रश्न दिलेला आहे आपल्याला हा खोक्यावर डिपेंड प्रश्न आहे, म्हणजे बॉक्स बेस पझल असं म्हणतात त्याला. इंग्लिशमध्ये बॉक्स बेस पझल असं म्हणतात. आता बघा इथे काय दिलेले आहे, EFGHKLM ही 7 खोकी एकमेकावर रचून ठेवलेली आहे, पण त्याच क्रमाने ठेवली असतील असे आवश्यक नाही. म्हणजे EFGHKLM याच क्रमाने ठेवली असतील असं काही आवश्यक नाही, तुम्ही कुठल्याही क्रमाने ठेवू शकता. आता जसं जसं वाक्य बनते तसं तसं आपण उत्तराला सुरुवात करूया. ठीक आहे,
केवळ एच हा एफच्या वर ठेवलेला आहे. बघा केवळ म्हणला आहे म्हणजे केवळ काय होणार, एच हा एफच्या वरता आहे, हा कुणाच्याच वरता राहणार नाही, नाही केच्या वरता राहणार आहे, नाही एलच्या वरता राहणार आहे, नाही एमच्या, फक्त हा एफच्याच वरता राहणार आहे. म्हणजे बघा मी तुम्हाला काय करतो, किती खोके दिलेले 7, तर मी 7 खोक्याचे बॉक्स सॉल्व करतोय. 7 6 5 4 3 2 1. ठीक आहे, तर ही झाले तुमची खोके. ठीक आहे, आता बघा मित्रांनो मी काय म्हणतो, जसं जसं म्हणत आहे तसं तसं ही जी कंडिशन आहे एच हा फक्त एफ वर, बघा मी एफला इथं करतो तर हा काय होणार, एच इथं होणार, म्हणजे एचच्या वर तर पुन्हा राहणार, म्हणजे ती कंडिशन आपली काय होणार, पॉसिबिलिटी रॉंग ठरणार आहे. म्हणजे इथं काय येणार, एच हा फक्त एफच्या वरत आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघा केवळ एम हा एफ आणि ईच्या दरम्यान आहे. कोण, एम हा एफ आणि ईच्या दरम्यान आहे. एवढं समजलं. आता एफ इथं आलाय तर ईला इथं ठेवू, मग नंतर एम इथं होणार, म्हणजे दुसरी जी कंडिशन होती, दुसरा जो वाक्य होता हा आपण सॉल्व्ह केलेला आहे. आता राहिलं काय, पहिलं वाक्य पण सॉल्व्ह झालेलं आहे, दुसरं वाक्य पण सॉल्व्ह झालेलं आहे. आता तिसरं वाक्य बघा काय म्हणतो, केवळ के हा एलच्या खाली ठेवलाय. कोण, के हा एलच्या खाली ठेवलेला आहे. समजलं, कोण, के हा केवळ एलच्या खाली ठेवलेला आहे. म्हणजे काय म्हणत आहे, हा एल केच्या वरत कुठले पण लेटर नकोत, फक्त एल पाहिजे. मग एल इथेच जागा आहे, इथे के ठेवतो. जर विद्यार्थी मित्रांनो मी इथे एल ठेवला असता तर इथे के असता, खाली केच्या कोणतरी आलं असतं, ही कंडिशन सुटेबल नसती. म्हणून मी फक्त काय केलंय, के हा एलच्या खाली ठेवलाय, ही कंडिशन इथेच मांडली आहे. आता बघा इथे काय, जी आणि एचच्या दरम्यान किती खोके आहेत बघा. आता आपलं सुटलं काय रे, कुठलं अल्फाबेटिकल लेटर सुटलाय, एच झालाय, एफ झालाय, एम झालं, ई झालं, काय सुटलाय, फक्त आपलं जी सुटलेलं आहे. राहिलेल्या प्लेसमध्ये काय येणार, जी येणार. आता प्रश्न काय विचारलाय, जी आणि एचच्या दरम्यान किती खोके आहे. आता जी इथे आहे आणि एच कुठे आहे, इथे, तर किती खोके येणार, 1 2 3. तर किती, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न आहे. समजला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळंच मी या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. रिझनिंग, मॅथ याच्यासाठी कुठंच जाऊ नका, फक्त या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला इथं असे प्रश्न डिस्कस करायला मिळणार आहे, असे प्रश्नाचे सोल्युशन मिळणार आहे, जे की ते कुठल्याच चॅनलवर अवेलेबल नसणार आहे. म्हणून तुम्ही नवीन असाल तर जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या अशा मित्रापर्यंत पोचवा की त्याला मॅथ आणि रिझनिंगचं कसंही काही येत नसेल तर हा एकदा व्हिडिओ बघा म्हणा, त्याला सगळंच इथून समजून जाणार. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. हा पण एक रिझनिंगचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो, ई जी एच आय जे एम एन हे 7 मित्र उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रांगेत बसलेले आहेत. ठीक आहे, बघा मी काय करतो, एक रांग फाडतो म्हणजे रेष फाडतो. किती विद्यार्थी आहे, 7. एक विद्यार्थी म्हणजे मित्र आहे, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, आता बघा काय म्हणत आहे, जे आणि आय दरम्यान केवळ 2 व्यक्ती बसल्या आहेत. बघा जे 1 2 आय याच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेल्या आहे. हा पहिला वाक्य झालाय. केवळ जी हा एचच्या उजव्याकडे बसलेला आहे, उजवीकडे. कोण, जी हा एचच्या उजवीकडे बसलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहे, म्हणजे काय येणार, वरची दिशा एरो येणार. एवढं समजत आहे तुम्हाला, हे 7ही जण उत्तरेकडे, ही उत्तर दिशा झाली ना, तर हे उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. आता त्याच्यानंतर बघा जी हा एचच्या उजवीकडे बसलेला आहे, मग ही रांगेची कुठली साईड होणार, डावी होणार, आणि ही कुठली होणार, उजवी साईड होणार. आता काय म्हटलंय, फक्त केवळ म्हटलंय, तर जी हा एचच्या उजव्याकडे बसलेला आहे. आता उजवी बाजू तर ही झाली, तर कोण, जी हा एचच्या, म्हणजे एचच्या
उजव्या साईडला कोण बसलेला आहे, जी बसलाय, म्हणजे कंटिन्युअस आहे. हे बघा, अशी उजवी साईड होणार. हा वरती बघतो तर उजवी साईड हेच होणार ना याची. तर मी काय करतो, इथे केवळ म्हटलं आहे म्हणून जीला इथं पुटअप करतो, इथं मांडतोय. हा एचच्या केवळ राईट साईडला बसलेला आहे, उजव्या साईडला. आता बघा इथे काय, आय आणि जी दरम्यान केवळ दोन व्यक्ती आहे. कोणा दरम्यान, आय आणि जी दरम्यान दोन व्यक्ती आहे. तर बघा जी इथे बसलेला आहे, मग आय दरम्यान बघा इथे 1 2 आणि इथे काय येणार, आय येणार, म्हणजे आय जी दरम्यान दोन व्यक्ती येणार. समजलं. त्याच्यानंतर बघा इथे हे बघा, ही एक कंडिशन दिलेली आहे. आय आणि जेच्या मध्यांतर दोन व्यक्ती आहेत, म्हणजे आय इथे बसलेला आहे तर जे इकडे येणार का, नाही, म्हणजे जे ची पोझिशन इकडे राहणार आहे, म्हणजे 1 2 आणि जे इथे बसणार. दोन व्यक्ती जे आणि आयच्या दरम्यान आहे. हे पण पहिली कंडिशन झाली, ही पण झाली, ही पण झाली. आता बघा हे वाक्य एम हा एफच्या उजवीकडे कुठेतरी, पण बघा एम हा एफच्या उजवीकडे कुठेतरी म्हटलाय, म्हणजे एफच्या उजवीकडे आहे, पण एनच्या डावीकडे कुठेतरी बसलेला आहे. कोणाच्या, एनच्या. म्हणजे एन कुठे येणार रे, एनला जर इकडे ठेवलं तर एनची डावी कुठे, इकडे येणार, म्हणजे एन इथे बसणार नाही. समजलं ना. मग एन कुठे बसणार, इथे बसणार. एन वरती उत्तरेकडे बघत आहे तर एफ हा एनच्या डावीकडे असं बसणार, म्हणजे तुम्हाला ही पोझिशन मांडावी लागणार आहे. समजलं. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, इथं एन येतील, ठीक आहे, इथं एम येणार आणि इथं एफ येणार. समजला. तर अशा प्रकारे ही आपली कंडिशन, जेवढ्या कंडिशन त्या वाक्यामध्ये म्हणलं आहे तेवढ्या कंडिशन आपण या रांगमध्ये किंवा या लाईनमध्ये मांडलेले आहेत. समजलं विद्यार्थी मित्रांनो. आता जो शेवटचा प्रश्न आहे बघा, काय म्हटलेला आहे, एन आणि एफच्या दरम्यान किती व्यक्ती बसल्या आहेत. आता एन कुठं आहे रे, हा एन, आणि एफ किती व्यक्ती बसलेले आहे, दोन. किती, दोन. एम आणि आय असे दोन व्यक्ती बसलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. अशा प्रकारचे हे रिझनिंगचे क्वेश्चन आहे. मी मित्रांनो सांगतो तुम्हाला, मला फक्त तुम्ही वेळ द्या. या युट्यूब चॅनल तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ काही स्किप न करता बघत राहा. तुमचं मॅथ आणि रिझनिंग अशा लेवलवर जाणार की तुम्ही म्हणाल की सर जे आधी बोलत होते ते सरांनी करून दाखवलेलं आहे. म्हणून तुम्ही या व्हिडिओला कुठलाही व्हिडिओ असो विदाऊट स्किप करता बघा, तुम्हाला सगळंच समजून येणार. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. आता बघा इथं काय म्हणतोय, आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे. हा एक अपूर्णांक, हा यामधील सर्वात मोठ्या व सर्वात लहान अपूर्णांकातील फरक किती. आता पहिलं तर आपल्याला अपूर्णांक लिहून घेऊ. 5/5 हा पहिला, म्हणजे किती येणार, इथे 1 येणार. दुसरा अपूर्णांक 3/8, म्हणजे याला जर भाग दिला 3 ला तर भाग जातो का, नाही, म्हणजे काय येणार, इथं पॉईंट म्हणजे 0 येणार. इथे 30 होणार पॉईंट दिल्यानंतर. समजलं ना. मग बघा 8 तिरी 24 किती होणार, 8 तिरी 24 म्हणजे 3. त्याच्यानंतर किती राहणार, 6 राहणार. 8 छकम 48 म्हणजे पुन्हा जाणार. 8 7 56 म्हणजे समथिंग 0.375 येणार याचं. त्याच्यानंतर बघा 19/38 हा अपूर्णांक, हा पहिला अपूर्णांक, दुसरा, तिसरा. आता याचा जर तुम्ही भाग देतो म्हणला तर काय येणार, 19 भागेला बघा ना, 1/2 येणार डायरेक्ट, कारण 19 दुने 38 होते, म्हणजे किती होणार इथे 0.5 होणार. समजलं. आता शेवटचा अपूर्णांक किती आहे, 19/33. आता हा पण भागाकार करताना तुम्हाला काय होणार, डिफिकल्टी जाणार. तर इथं काय करा, 0. ठीक आहे, इथं पॉईंट द्या, म्हणजे इथे काय होणार, 190 होणार. तर 33 ने किती वेळा जाणार इथे भाग, 5 वेळा जर गेलं तर किती 155 समथिंग तर होते, म्हणजे 5. मग पुन्हा राहिलं तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगत आहे 5 7 5. ठीक आहे, हा याचा भागाकार येणार. म्हणजे काय म्हटलेलं आहे, सर्वात मोठा आणि सर्वात लहान, लहान आणि मोठा. आता बघा मला सांगा, इथं कोणत्या व्हॅल्यू लहान आहेत ना कोणत्या व्हॅल्यू मोठ्या आहेत. ही एक व्हॅल्यू मोठी आहे, म्हणजे हा मोठा अपूर्णांक झाला. समजला. आता लहान अपूर्णांक कोणता असणार आहे, मला सांगा, लहान अपूर्णांक कोणता असणार आहे, हा कुठला कुठला. इथे बघा 0.5 आहे आणि इथे 0.57 आणि इथे आहे 0.3, म्हणजे हा काय असणार आहे, लहान असणार आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे, या दोघातील फरक. काय काढायचा आहे, फरक. तर बघा काय करतो मी,
फरक काढतो तर 5/5 मायनस 3/8, तर 5/5 काय होतं 1 होते, मायनस 3/8 जसेच्या तसे लिहा. आता बघा काय होतो 8 गुणिला 1 8 मायनस 1 गुणिला 3 बरोबर आहे ना, 1 गुणिला 3 किती होतं 3 आणि भागेला हे 8 जसेच्या तसे, म्हणजे इथे काय येणार 5/8 म्हणजे 8 मायनस 3 5 बरोबर आहे. आणि 5/8 म्हणजे किती फरक येणार आहे, पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं, अशा प्रकारचा हा प्रश्न होता. आता बघा मित्रांनो, हा जो प्रश्न आहे खूप महत्वाचा, आणि बघा मी डायरेक्ट याचा स्क्रीनशॉट इथे टाकलेला आहे, कारण हे टायपिंग करायला थोडं अवघड जात होतं, म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला स्क्रीनशॉट टाकलेला आहे. हा प्रश्न क्रमांक 10 आहे. ठीक आहे, तर याला कसं सॉल्व्ह करायचं तुम्हाला एक ट्रिक सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. तर ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे, एका कोचिंग इन्स्टिट्यूटच्या मार्क टेस्टमध्ये 400 विद्यार्थी 50 पैकी गुणांचे वितरण या तक्त्यात दिलेले आहे. तक्त्याचा अभ्यास करा आणि पुढील प्रश्नांचे उत्तर द्या. काय काढायचं आहे, गुणांचा मध्यक काढा 2 दशांश स्थानापर्यंत, आपल्याला मध्यांक काढायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मध्यांक काढण्याऐवजी तुम्हाला मी इथे पेन दिसणार नाही म्हणून मी याला ब्लॅक करतोय. ठीक आहे, बघा इथे ऑलरेडी दिलेलं आहे 15 आणि 20च्या दरम्यान एवढी विद्यार्थी संख्या आहे किती 14. आता बघा इथे 20 आणि 25च्या दरम्यान किती दिलेले आहे 56 दिलेले आहे बरोबर आहे. आता हे तुम्हाला सगळं दिलेलं आहे, गुण आणि विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे, पण आपल्याला याची वारंवारता काढायची आहे. वारंवारता म्हणजे आपल्याला मध्यांक काढायचा आहे ना, काय काढायचा आहे मध्यांक, हा मध्यांक काढायचा आहे ना. तर मध्यांक काढायचा आहे, तर मध्यांक काढण्यासाठी काही अशा टर्म्स आहे की आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे त्याचं संयुक्त वारंवारता. आता संयुक्त वारंवारता कसं होणार रे, संयुक्त वारंवारता. ठीक आहे, याला कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगतो. इथे किती दिलेलं आहे 50 आणि 20च्या दरम्यान 14 दिलेलं आहे, आणि 20 आणि 25च्या दरम्यान किती दिलेलं आहे 56, याला अधिक 14 करा बरोबर आहे ना, तर किती होणार आहे 70 होणार. प्रश्नामध्ये सॉल्व्ह करून देतो तुम्हाला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. आता हे 70 झालंय, हे 70 काय करा, हे 70 या 60 मध्ये काय करा ऍड करा, किती होणार 130 होणार. हे सगळं येणार आहे संयुक्त वारंवारता. ठीक आहे, आता या 74 मध्ये 130 काय करा ऍड करा, किती येणार 74 मध्ये जर 130 ऍड केले 204 येणार. ठीक आहे, आता 86 मध्ये 204 ऍड करा, किती येणार 86 न 204 म्हणजे हे 10 होणार, म्हणजे किती येणार 290. ठीक आहे, आता 62 मध्ये 290 ऍड करा, किती येणार हे 2 जसेच्या तसे 6 6 15 म्हणजे 352. ठीक आहे, 352 मध्ये हे 48 ऍड करा, 352 मध्ये 48 काय करा ऍड करा, तर काय होणार बघा. 1 मिनिट, चार्जिंग थोडं इश्यू येत आहे. हां, तर बघा 352 मध्ये काय करा 48, 352 अधिक 48 किती होतं रे 352 48 हे 400 होतं. समजलं, ही झाली आपली संयुक्त वारंवारता. आता बघा मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला मध्यक काढायचं आहे ना, काय काढायचं आहे मध्यक. आता मध्यक वर्ग काढण्यासाठी तुम्हाला काही टर्म्स माहिती पाहिजे, त्या टर्म्स तुम्हाला मी एकदा सांगत आहे. आता बघा एवढं झालं, 1 मिनिट मी पेन चेंज करतोय, आता ब्लॅक याच्यावर दुसरं पेन घेतोय. एवढं समजलं, संयुक्त वारंवारता समजली. आता बघा मध्यक वर्ग काढायचा आहे तुम्हाला, मध्यक इथं फक्त मध्यक काढायचं आहे आपल्याला. आधी मध्यक वर्ग बघू. मध्यक वर्ग म्हणजे काय रे, मध्यक वर्ग म्हणजे n/2. आता n म्हणजे काय आहे विद्यार्थी संख्या, विद्यार्थी संख्या किती आहे आपली 400 दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये, हे बघा दिलेलं आहे 400 आणि भागेला 2 किती होणार 200 होणार. ह्या झाला तुमचा मध्यक वर्ग. आता मध्यक वर्ग हा 200 आलेला आहे, कुठं बसतं रे हा 204च्या मधात बसतं, इथे बसतं ना 200, हे बघा बसला. आता जे 200चे गुण आले ते किती आलेले आहे, इथे किती दरम्यान आहे 30 आणि 35 दरम्यान आपल्याला 204 विद्यार्थी आहे, पण मध्यकाचा वर्ग किती आलेला आहे 200 आलाय. म्हणजे इथून ही काय झाली 30 हे लोअर टर्म झाली आणि ही एच झाली हायर टर्म.
ठीक आहे, एवढं समजलं. ही एल झालं आणि ही हाय झालं. म्हणजे इथं काय झालं, एल मिळालं तुम्हाला किती मिळालं, 30 मिळालं. म्हणजे कसं मिळालं, 30 आणि 35 दरम्यान किती विद्यार्थी आहे, 204 विद्यार्थी आहे. पण आपला मध्यक वर्ग किती आलाय, 200 आलाय. समजलं. तर इथे आपल्याला एल मिळालाय 30. त्याच्यानंतर बघा संयुक्त वारंवारता आपलं काय, ग्रेटर दॅन म्हणजे मोठी आहे ना 200 पेक्षा, म्हणजे संयुक्त वारंवारता ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे मोठी आहे आणि इक्वल टू आहे कोणाच्या, कोणाच्या रे, 200च्या. म्हणजे होणारा पहिला वर्ग. ठीक आहे. आता काय राहणार इथे, 330 आणि 35च्या दरम्यान आहेत ना 200 विद्यार्थी. एकूण किती आहे, 204 आहे. पण त्याच्यामध्ये मोडत आहे ना, 204 मध्ये 200 विद्यार्थी मोडत आहे ना. म्हणजे आपलं इथं सीएफ किती झाला, म्हणजे संयुक्त वारंवारता किती झालेली आहे, 204 झालेली आहे. एवढं समजलं. आता आपल्याला शेवटचं जे विचारलेलं आहे, काय विचारलेलं आहे, मध्यक. तर मध्यक कसा काढतो, मध्यकासाठी सूत्र बघा. म्हणून मध्यकासाठी सूत्र काय राहणार आहे, मध्यकासाठी सूत्र बघा. याला मध्यकासाठी मेडियन इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याला मध्यक म्हणतात. तर बघा मेडियन बरोबर एल अधिक, ठीक आहे, एन भागेला 2 मायनस सीएफ म्हणजे काय होते, संयुक्त वारंवारता. मी हे तुम्हाला सांगितलं नाही, लिहिण्यापेक्षा इथं इंग्लिशमध्ये सीएफ लिहितो, सीएफ. आता सीएफ काय सांगितलं मी, किती सांगितलं, 204. पण इथं 204 ना घेतला, याच्या अगोदरची व्हॅल्यू काय आहे 204च्या, मग बघा 204च्या अगोदरची व्हॅल्यू काय, 130 आहे. किती आहे, 130 आहे. म्हणजे इथं जे सीएफ प्रिव्हियस आहे, सीएफ प्रिव्हियस म्हणजे अगोदरचं किती होणार आहे, 130. ठीक आहे. तर इथं काय येणार, प्रिव्हियस म्हणजे प्रिव्हियस म्हणजे अगोदरचं, सीएफच्या अगोदरचं. सीएफ किती आला आपला, सीएफ आलेला आहे 204. पण 204च्या अगोदर किती आहे, 130 आहे. एवढं समजलं का. ठीक आहे. आता याचा भागाकार करा एफ एम. आता एफ एम काय आहे ते पण सांगतो. ठीक आहे, एफ एम काय आहे तर सांगतो. बघा एफ एम काय आहे रे, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एफ एम म्हणजे 30 आणि 35च्या दरम्यान किती टोटल विद्यार्थी दिलेले आहे बघा, 74 विद्यार्थी दिलेले आहे. किती दिलेले आहे, 74 विद्यार्थीची संख्या दिलेली आहे. ठीक आहे, विद्यार्थी संख्या. हे सगळं मी लिहून देत आहे, डाटा आहे, फक्त आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये मांडायचं आहे. आता बघा 74 संख्या आहे, 74 संख्या आहे, तर हे झाली एफ एम ची किंमत, हे काय झाली एफ एम. ठीक आहे. आता याच्यामध्ये मांडा, एल ची किंमत काय, 30 अधिक n/2 किती आले, 200 मायनस एफ एम काय, सी एफ काय सांगितलं तुम्हाला 130 आणि भागेला सी एफ एम काय सांगितलं 74. आता करा याचा 30 अधिक हे किती राहणार, 70 भागेला 74. बरोबर आहे. आणि इथे बघा, इथे जे सुटलं आहे ते भाग गुणाकारामध्ये एच आहे. काय, हा झाला आपला कंप्लीट फॉर्म्युला. आता एच काय, एच आहे आपला डिफरन्स याच्यामधला. एच म्हणजे 30 आणि 35 मधला डिफरन्स किती आहे, 5. एवढं समजलं. एवढं जर समजलं असेल तर क्लिक करा, म्हणजे कमेंट्समध्ये म्हणा की सर आम्हाला समजलं आहे. आता काय करा विद्यार्थी मित्रांनो, 30 अधिक 70 भागेला 74 किती होतं रे, याला बघा. मला तर वाटते हा 0 पॉईंट म्हणजे 1च्या कमीच राहणार ना, मग भाग नाही जात तर इथे पुन्हा 0 वाढव पॉईंट दिल्यानंतर डायरेक्ट हा 9 द्या. तर इथे राहते, मी डायरेक्ट तुम्हाला 9 4 5 9 आणि गुणाकार 5. आता याचा गुणाकार करा 30 अधिक, ठीक आहे, याचा गुणाकार इथं डायरेक्ट 4.729. ठीक आहे. आता याचं जर तुम्ही ॲडिशन कराल तर डायरेक्ट इथं 34.72. आपल्याला 2 दशांशपर्यंत विचारलं आहे, तर आपण 2 दशांशपर्यंत लिहिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हा उत्तर आहे. बघा इथं पण पर्याय क्रमांक एच TCSने उत्तर दिलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा आपला प्रश्न होता. समजला असेल तर ओके म्हणून कमेंट्समध्ये लिहा. ठीक आहे. आपल्याकडे खूप आणखी प्रश्न दिलेले आहे बघा. हा एक प्रश्न आहे, हा एक आहे, हे बघा
खूप सारे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पण व्हिडिओ लांबणार, त्याच्यासाठी आपण इथेच थांबूया आणि पुन्हा उद्याला याच सिरीजमध्ये आपण असेच प्रश्न डिस्कस करणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच टाईपचे TCSचे विचारलेले प्रश्न मी माझ्या चॅनलवर डिस्कस करणार आहे. जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल सोबत जोडायचं असेल तर हा माझा टेलिग्राम आहे आणि हा माझा व्हॉट्सअप आहे. या व्हॉट्सअप चॅनलवर मित्रांनो मी GK, GS आणि करंट अफेअरचे क्विज घेत आहे या चॅनलवर. तर या चॅनलची लिंक तुम्हाला यूट्यूबच्या खाली मिळून जाणार. त्या चॅनलला, त्या व्हॉट्सअप ग्रुपला, चॅनल म्हणण्यापेक्षा ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुमची GK, GS आणि करंट अफेअरची तयारी होऊन जाणार. म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी माझ्या ग्रुपची, व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक देत आहे, जेणेकरून तुम्हाला हे क्विज अटेम्प्ट करता आले पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप काय करा, जॉईन करून घ्या. तुम्हाला इथे हे क्विज मिळणार. ठीक आहे. थांबूया इथेच. आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. धन्यवाद.